47 आहेत टोटल. हो हो चालेल, आपण चालू करूया. हो हो हो. सर्व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या आता थर्ड इयर मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांचं मी प्राध्यापक SR कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कडनं आपलं स्वागत करतो. मागच्या जवळपास 4 महिन्यापासनं पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपले पाल्य जे आहेत ते सध्या घरीच आहेत आणि सध्या पण सिच्युएशन म्हणजे अशी झालेली नाही की आपण अकॅडमिक्स चालू करताना कॉलेजमध्ये येऊन त्यांचं पाल्य थर्ड इयर मध्ये आहेत, पहिल्या सत्रामध्ये आहे, त्यांचं अकॅडमिक्स चालू झालेले आहे. पहिल्या आठवड्यामधली जी म्हणजे टीचिंग लर्निंग आहे ती पण चालू झालेली आहे. तर आता ह्याच्या पुढे टीचिंग लर्निंग कशा प्रकारचं असेल आणि पालकांच्या मनात जर काही वेगवेगळ्या शंका असतील तर त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही पालकांची मीटिंग आयोजित केलेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे. तर या मीटिंगच्या एक म्हणजे आपले विभाग प्रमुख डॉक्टर अशोक केचे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सर्वप्रथम केचे सरांचा तुम्हाला परिचय करून देतो. अशोक केचे सरांचं बी प्रोडक्शन जे आहे हे जवाहरलाल इंजिनिअरिंग कॉलेजमधनं झालेलं आहे, औरंगाबादमधनं. त्याच्यानंतर त्यांनी ME मेकॅनिकल डिझाईन हे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधनं. आणि त्याच्यानंतर PhD त्यांनी कम्प्लीट केलंय NIT वारंगलमधनं 2015 मध्ये. सरांचा इंडस्ट्रीयल आणि टीचिंग एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. सरांनी त्यांच्या त्याला पण अप्लाय केलं होतं, पण दुर्दैवाने कोरोनामुळे ती म्हणजे NBAचं ॲक्रिडेशन सध्या पोस्टपोन झालेलं आहे. आणि सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही NAC साठी पण अप्लाय केलं होतं 2017 मध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर ते पण आम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटला एक मिळाला होता. आणि सरांनी OB मध्ये पण बरेच लेक्चर्स दिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी पालकांशी संवाद साधावा. थँक्यू SR कुलकर्णी सर, तुम्ही छान इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. सर्वप्रथम मी सर्व पालकांचं आणि फॅकल्टी मेंबरचं मेकॅनिकल डिपार्टमेंट तर्फे सहर्ष स्वागत करतो. आताच जसं एका पालकांनी सांगितलं की मीटिंग मराठीत कंडक्ट करण्यात यावी, तर आज जे काही मी बोलणार आहे त्याची आउटकम बेस्ड एज्युकेशन ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे निकालावर आधारित शिक्षण प्रणाली. तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये विजन मिशन ऑफ द इन्स्टिट्यूट डिपार्टमेंटचं आहे. विजन म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटची जी दृष्टी म्हणतो आपण, आणि मिशन हे पण आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर टाइम टेबल आणि टायमिंग बद्दल आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि ह्या सेमिस्टरला जे काही अकॅडमिक्स आपण कंडक्ट करणार आहोत, घेणार आहोत, तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी कशी राहील ते पण आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला थोडक्यात डिपार्टमेंटचे की हायलाइट्स, जे काही महत्वाचे मुद्दे असतात ते सांगू इच्छितो. आपल्या डिपार्टमेंटमध्ये वेल इक्विप्ड लॅबोरेटरीज आहेत. EICTच्या डिमांडनुसार 6 लॅबोरेटरीज UG कोर्सेसला लागतात आणि 2 लॅबोरेटरीज PG कोर्सेसला लागतात. पण आपल्याकडे 12 लॅबोरेटरीज डिपार्टमेंटमध्ये सध्या आहेत आणि ह्या सर्व लॅबोरेटरीज वेल इक्विप्ड आहेत. मॉडर्न असं सुसज्जित वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक्सची वगैरे फॅसिलिटी आहे. CNC मशीन्स पण आपण आता MSIP मध्ये नवीन घेतलेले आहेत. आणि आपल्याकडे वेल क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स स्टाफ आहे, शिक्षक वृंद आहे. टोटल 40 फॅकल्टी मेंबर आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये 8 फॅकल्टी मेंबरचं PhD हे रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून झालेलं आहे, जसं IIT दिल्ली, IIT धनबाद, रुडकी,
VNIT नागपूर, NIT वारंगल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आणि बऱ्याच फॅकल्टी मेंबरचं MS हे फ्रान्स आणि जर्मनी मधून पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं डिपार्टमेंट जे आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, हे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसं होईल याच्यावरती अहोरात्र कष्ट करत असतं, मेहनत घेत असतं. त्या दृष्टीनं आपण वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम मुलांसाठी ऑर्गनाईज करत असतो. इंडस्ट्रियल व्हिजिट जे आहेत, डे टू डे लाईफ करिक्युलम मध्ये जे काही थेरी प्रॅक्टिकल मुलं शिकतात, त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर देण्यासाठी, प्रॅक्टिकल मशीन्स पाहण्यासाठी इंडस्ट्रियल व्हिजिट पण आपण ऑर्गनाईज करतो. AICTEच्या नियमानुसार ऍडजंट फॅकल्टीची पण पूर्तता आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये केलेली आहे. आपल्या डिपार्टमेंटमध्ये रेग्युलर 40 फॅकल्टी व्यतिरिक्त 10 ऍडजंट फॅकल्टी आहेत आणि हे जे ऍडजंट फॅकल्टी आहेत ते मोठ्या इंडस्ट्रीमध्ये नामांकित पोझिशनवरती काम करतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थेची, गव्हर्नमेंट कॉलेज आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी आपण MOU केलेला आहे. कॅडकॅम गुरुशी केलेला आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोवा, MSME नागपूर, अशा बऱ्याच इन्स्टिट्यूटशी आपण MOU केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या कोर्सचं एक स्पेशालिटी आहे की 6 महिन्याचं जे इम्प्लांट ट्रेनिंग आहे, ही एक स्पेशालिटी आहे. बाकीच्या कोर्सला जे आहे, बाकीचं जर तुम्ही पाहिलं असेल तर BE आणि BTech मध्ये हाच एक फरक आहे. BTech मध्ये 6 महिन्याचं इम्प्लांट ट्रेनिंग नाही, इथे फक्त 40 कोर्सेस हे रेग्युलर करिक्युलम मध्ये शिकवले जातात. पण BTech हा सँडविच पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 6 महिन्यात शेवटचे 6 महिने आहेत ते IPT ट्रेनिंग साठी रिझर्व केले जातात. विद्यार्थी हे कंपनीमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतात, तिथल्या लाईव्ह इंडस्ट्रियल प्रोजेक्ट वरती काम करतात आणि बऱ्याच वेळा त्यांना तिथे जर त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी तिथे मिळते. इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट हे GIZ आणि मसिया, GIZ जे आहे ते फेडरल हे आहे, ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी मसियाच्या अनुषंगाने मागच्या 3 वर्षापूर्वी समर प्लेसमेंट वरती प्रोजेक्ट कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्यामध्ये JNEC, MIT इंजिनिअरिंग, MIT BTech या 3 कॉलेजनी सहभाग घेतला होता आणि त्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये MIT BTechच्या 3ही पहिल्या टीमला पहिलं, दुसरं आणि तिसरं बक्षीस मिळालं होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे लर्निंग साठी स्मार्ट क्लासरूमची पण सुविधा केलेली आहे. LC प्रोजेक्ट पण क्लासरूम मध्ये बसवलेली. जसं की आता तुम्हाला मी सांगितलंच की आम्ही एक्सपर्ट लेक्चर वगैरे इंडस्ट्रियल ऑर्गनाईज करत असतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचे जे प्रोग्राम्स आहेत ते डिपार्टमेंट मध्ये राबवत असतो. टीचर गार्डियन नावाची एक खूप चांगली संकल्पना आहे, स्कीम आहे, ते डिपार्टमेंट मध्ये आम्ही राबवत असतो. 20 विद्यार्थ्या मागे एक टीचर अलोकेट केला जातो. तो त्याचे अकॅडमिक परफॉर्मन्स आणि काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, मेडिकलचे प्रॉब्लेम्स असतील, त्या सानिध्यातून तू कंटिन्युअस त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून ते प्रॉब्लेम्स रिक्वायरमेंट नुसार जे आपले विद्यार्थी आहेत, मॅक्झिमम विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात, त्यांच्यामध्ये सॉफ्ट स्किलची कमतरता असते, कम्युनिकेशनची कमतरता असते, इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. त्यांच्यासाठी आपण सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम डिपार्टमेंटमध्ये ऑर्गनाईज करतो. त्याच्यानंतर मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सेस असतात, NPTEL, कोर्सेरा. हे जे कोर्सेस आहेत ते NPTEL आणि कोर्सेराचे कोर्सेस IIT कंडक्ट करत असते. ते पण कोर्सेस आपण डिपार्टमेंट तर्फे रन करत असतो. त्याच्यानंतर व्हेरियस टेक्निकल चॅप्टर्स पण आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. पिरियॉडिकली समजा स्टुडंटच्या आणि फॅकल्टीच्या काय एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतात त्या शोकेस करण्यासाठी, त्याला प्रसिद्धी देण्यासाठी डिपार्टमेंट तर्फे एक क्वार्टरली मॅगझिन आपण पब्लिश करतो, त्याचं नाव आहे मॅगझिने. त्याच्यानंतर डिपार्टमेंट तर्फे वेगवेगळ्या टेक्निकल इव्हेंट्स, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, टेक क्षेत्र वगैरे नावाच्या इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आता तुम्हाला माहिती आहे की नुसतं BE BTech करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना पुढं ME MTech PhD करणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी जे काही काउन्सिलिंग सेशन्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, परीक्षेसाठी तयारी कशी करायची त्याचे पण आम्ही वेगवेगळे सेशन्स ऑर्गनाईज करत असतो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याकडे बहा आणि सुप्रा ही
एसई भा म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स ही वर्षातून कॉम्पिटिशन 2दा ऑर्गनाईज करत असते आणि त्याच्यामध्ये 25 विद्यार्थी असतात आणि 2 फॅकल्टी असतात. 2010 मध्ये आपल्या टीमला नॅशनल लेवलला पहिली बक्षीस मिळालेलं आहे. आणि आता जे SR कुलकर्णी सरांनी माझं जे इंट्रोडक्शन करून दिलं, तर एमई मेकॅनिकल ही जी डिग्री आहे ती फर्स्ट शिफ्ट त्याची सुरुवात 2001-2 अकॅडमिक इयर झाली आणि त्याची इनटेक होती 60. त्याच्यानंतर सेकंड शिफ्टची सुरुवात 2011-12 झाली आणि त्याची इनटेक 60 झाली. त्याच्यानंतर फर्स्ट शिफ्टची इनटेक 2013-14 60 वरून 120 करण्यात आली. टीजी एमटेक मेकॅनिकल हा कोर्स आपण 2011-12 आपल्या डिपार्टमेंट तर्फे इंट्रोड्यूस केला आणि त्याची इनटेक आहे 18. त्याच्यानंतर 2012 आपल्याकडे रिसर्च सेंटरची मान्यता प्राप्त झालेली आहे. ऍज ऑन आता सध्या जर पाहिलं तर जवळजवळ 20 विद्यार्थी हे आपल्या रिसर्च सेंटरला PhD करत आहेत, संशोधनाचं काम करत आहेत. मी पण त्याच्यामध्ये रिसर्च गाईड आहे. आवटी सर आहेत, धर्माधिकारी भोसले सर आहेत, त्याच्यानंतर आंबड सर आहेत, आवटी सर आहेत. आता आपण थोडक्यात फॅकल्टी बद्दल माहिती घेऊया. जसे की मी तुम्हाला सांगितले की टोटल डिपार्टमेंटमध्ये 40 फॅकल्टी मेंबर आहेत. त्यापैकी 8 लोकांचं PhD झालेलं आहे. ते पण रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून झालेलं, IIT दिल्ली, IIT धनबाद, IIT रुड़की, VNIT नागपूर, NIT वारगल आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. आणि 9 फॅकल्टी मेंबर असे आहेत की ते सध्या त्यांचं PhD वेगवेगळ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून चालू आहे. त्याच्यानंतर 21 फॅकल्टींचं ME MTech हे सध्या चालू आहे. 2 फॅकल्टी अशा आहेत त्यांचं बीटेक झालेलं आहे. आणि एक्सपिरियन्स वाईज जर तुम्ही बघितलं तर आपलं डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे. 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारे 7 फॅकल्टी मेंबर्स आहेत. 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारे 10 फॅकल्टी मेंबर आहेत. त्याच्यानंतर 5 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारे 9 फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारे 13 फॅकल्टी मेंबर्स आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारा 1 फॅकल्टी मेंबर आहे 2 वर्षापेक्षा. डिपार्टमेंटमध्ये 1 प्रोफेसर आहे, 7 असोसिएट प्रोफेसर आहेत आणि 32 असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल बॉडीज ह्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये IEEE आहे, रेड्डी इंजिनियर्स आहे, ते टाटा टेक्नॉलॉजी तर्फे वेगवेगळे प्रोग्राम आपण डिपार्टमेंटमध्ये ऑर्गनाईज करत असतो. एसी बहा आणि सुप्रा सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स जे मी तुम्हाला सांगितलं ते आहे. इकडे नावाची एक नवीन चॅप्टर आपण डिपार्टमेंटमध्ये फॉर्म केलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं की AICTE नियमानुसार 6 लॅबोरेटरी लागतात, पण आपल्या डिपार्टमेंटमध्ये टोटल 12 लॅबोरेटरीज आहेत. हे काही लॅबोरेटरीचे फोटोग्राफ्स आहेत. थर्मल इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशीन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिकल मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, त्यानंतर हीट ट्रान्सफर, मेटलर्जी, ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम, रिसर्च लॅब, हायड्रोलिक मशीन, इंटरनल कंबशन इंजिन, आईस इंजिन आणि मेकाट्रॉनिक्स. वर्कशॉप मध्ये ज्या कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत, मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, ह्या सर्व मशीन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त CNC मशीन पण MCP मध्ये आता आपण परचेस केलेले आहेत आणि रोबोटिक्स हे ऑटोमेशनचं सेंटर पण आपल्याकडे आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की स्टुडंटच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डिपार्टमेंट तर्फे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाइजली प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी मोटिवेट करत असतो, पब्लिकेशनसाठी मोटिवेट करत असतो, कॉन्फरन्स मध्ये भाग घेण्यासाठी, पेपर प्रेझेंटेशन साठी मोटिवेट करत असतो. हे सर्व करत असताना समाजाची बांधिलकी राखून ISR आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये पण मुलांना भाग घेण्यासाठी आम्ही मोटिवेट करत असतो. जसे की ब्लड डोनेशन कॅम्प आहे, रिप्लेशन कॅम्प आहे, स्वच्छ भारत अभियान आहे, क्लॉथ कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन असेल, अशा प्रकारचे उपक्रम आपल्या विभागात राबवले जातात. त्यानंतर कल्चरल इव्हेंट्स मध्ये, सोशल अॅन्युअल गॅदरिंग मध्ये स्पीक मॅकेजचा इव्हेंट पण आपण ऑर्गनाईज करतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची हेल्थ,
म्हणजे साऊंड बॉडी साऊंड माइंड जो आपण म्हणतो की विद्यार्थ्याचं शरीर हे सशक्त पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स इन्स्टिट्यूट लेवलला आणि डिपार्टमेंट लेवलला ऑर्गनाईज केले जातात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप, कॉन्फरन्सेस, सेमिनार, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हे पण डिपार्टमेंट तर्फे ऑर्गनाईज केले जातात. आणि मी तुम्हाला सांगितलं की डिपार्टमेंटमध्ये काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण फॉलो करतो, जशी टीचर गार्डियन स्कीम आहे, ऑनलाईन ट्रेनिंग, इंडस्ट्री एक्सपोजर आहे, जे मुलं जे आहेत ते लाईव्ह इंडस्ट्रियल प्रोजेक्ट वरती काम करतात आणि फॅकल्टी पण त्याच्यावरती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतात. आता जसं कुलकर्णी सरांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण सध्या जागतिक महामारीतून जात आहे. कोविड-19 जी पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑलरेडी सर्वांना काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला सांगितलेली आहे. इव्हन दो आपल्या मोबाईलवरती सुरुवातीलाच रिंगटोन येते, पण तरी पण एक विभाग प्रमुख म्हणून मला काही गोष्टी आपल्याला सांगावास मी इच्छितो, कारण तुमची हेल्थ आणि तुमच्या पाल्यांची हेल्थ ही आमच्यासाठी बहुमूल्य आहे. पहिला पॉइंट आहे विअर मास्क रेग्युलरली, म्हणजे तुम्ही मास्क वगैरे रेग्युलरली वापरलं पाहिजे. हात वगैरे स्वच्छ कंटिन्युअस करून घेतले पाहिजेत अधूनमधून. त्याच्यानंतर मिनिमम 3 मीटरचं डिस्टन्स हे तुमच्यामध्ये आणि समोरच्या व्यक्तीमध्ये राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. क्राऊडेड ठिकाणी जाण्यास आपण शक्यतो टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर नेहमी आपण म्हणजे डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळलं पाहिजे आणि आपण व्यवस्थित आपलं जेवण पण घेतलं पाहिजे. जर आपल्याला काही सिम्पटम्स वगैरे कोविड-19 चे असतील तर आपण आयसोलेट झालं पाहिजे आणि महानगरपालिकेचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स वगैरे आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या संबंधात येऊन त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. हे सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं डिपार्टमेंट हे कंटिन्यू काम करत असतं. 4 मेला युजीसी करून ज्या गाईडलाईन मिळाल्या होत्या की अकॅडमिक्स जे आहे ते सेकंड सेमिस्टरचं मार्च नंतर कसं कंडक्ट करायचं, त्या अनुषंगाने कॅम्पस म्हणजे ERP सिस्टीम आहे, ती सिस्टीम आपल्या कॉलेजनी परचेस केलेली आहे. त्याची किंमत 2 कोटी रुपये आहे आणि आपल्या डिपार्टमेंटच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्या विषयाचे लेक्चर्स हे ERP सिस्टीम थ्रू घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांना ज्या काही नोट्स वगैरे लागतात ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या थ्रू, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या थ्रू, PPTच्या थ्रू ह्या ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. वेगवेगळे व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत, क्विजेस पण घेतलेले आहेत, क्लास टेस्ट पण घेतलेली आहे. क्लास टेस्ट बद्दल तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार 2 क्लास टेस्ट घ्यावं लागतात, पण ज्या 2 क्लास टेस्टचे आहे ते ऍव्हरेज मार्क काढून आपण युनिव्हर्सिटीला पाठवतो. पण आपण ऍडिशनल अजून 3 क्लास टेस्ट घेतलेले आहेत आणि त्या 3 क्लास टेस्ट मध्ये ह्या सर्व आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची सेफ्टी आणि हेल्थ ह्याला आम्ही फर्स्ट प्रायोरिटी दिली होती, ह्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलं होतं. आणि ह्या तिन्ही टेस्टमध्ये ज्या टेस्टमध्ये विद्यार्थ्याचे सगळ्यात चांगले मार्क आहेत तेच मार्क आम्ही युनिव्हर्सिटीला पाठवणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या वेळेस कुठल्याही प्रकारच्या परीक्षा होणार नाहीत असं विद्यापीठाने आणि गव्हर्नमेंटने ठरवलं होतं. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून एक सध्या बातमी आली होती की फायनल इयरच्याच फक्त परीक्षा घेतल्या जातील, पण बाकीच्या ज्या 3rd इयर पर्यंत विद्यार्थ्यांचं काय, तर त्यांचं परीक्षा कशी घेणार आपण, किंवा त्याचं वेटेज कसं असेल हे तुम्हाला जर माहित नसेल तर मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करतो. त्याच्यामध्ये असं आहे की समजा तुमचा आता मुलगा 3rd इयरला आहे, त्याची 1st इयर, 2nd इयर आणि 3rd इयरचे फर्स्ट सेमिस्टर याची सगळ्या ह्याची ग्रेडची ऍव्हरेज ग्रेड काढले असेल, ऍव्हरेज CGPA आपण म्हणतो त्याला, ऍव्हरेज CGPA काढला जाईल. त्याला 50% वेटेज आहे आणि 50% वेटेज हे इंटरनल असेसमेंटला आहे. 50% वेटेज पूर्वीच्या परीक्षेला आणि 50% वेटेज हे इंटरनल असेसमेंटला आहे. ह्या दोघांचं कंबाईन ऍव्हरेज काढलं जाऊन त्या मुलाचं मग नंतर CGPA ठरवला जाईल. त्याच्यानंतर आपल्या संस्थेतर्फे IQC कोऑर्डिनेटरनं एक इनिशिएटिव्ह घेतला होता
आणि त्या इनिशिएटिव्ह मध्ये जे विद्यार्थ्यांचं IPT चालू आहे तर त्यांची एक्झाम घ्यायची की नाही याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची आम्ही ऑनलाईन मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये प्रिन्सिपल सर, व्हाईस प्रिन्सिपल, IQC कोऑर्डिनेटर आणि HOD उपस्थित होते आणि त्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा व्ह्यू जाणून घेतला की तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घ्यायची का पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन थ्रू. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्याला होकार दिलेला आहे. जसं आता UGCच्या गाईडलाईन नुसार किंवा विद्यापीठाच्या अथॉरिटी सांगतील त्याप्रमाणे आपण ते अंमलात आणणार आहोत. त्याच्यानंतर आपण डिजिटल सर्व्हे घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा. मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे जे मुलं आहेत ते ग्रामीण भागातून येणारे बरेच मुलं आहेत. त्यांच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी नसते, लॅपटॉपचा प्रॉब्लेम असतो, मोबाईलचा प्रॉब्लेम असतो. तर ह्या सर्व्हे थ्रू आमच्या असं लक्षात आलं की जवळजवळ 95% 100% मुलांकडे आजकाल अँड्रॉइड मोबाईल तरी आहेच, खेड्यात जरी असला तरी, आणि त्याच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी आहे. तर हा सर्वे घेऊन नंतर आम्ही ठरवलं की आपण आता ऑनलाईन क्लासेस त्यांचे घेऊ शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीये. आणि त्याची सुरुवात आपण आता ह्या आठवड्यापासूनच केलेली आहे. या आठवड्यामध्ये इंडक्शन प्रोग्राम त्यांचे म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरचे ऑलरेडी घेतलेले आहेत. काल आणि आज हे पॅरेंट्स मीट आपण ठेवलेले आहेत. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डिपार्टमेंट तर्फे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या लॉकडाऊन पिरियड मध्ये घेतलेले आहेत. ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये 5 वेबिनार्स आपण कंडक्ट केलेले आहेत, घेतलेले आहेत. आणि टेक्निकल सिम्पोजियम, ऍडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग वरती पण आपण एक टेक्निकल सिम्पोजियम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 175 विद्यार्थी, फॅकल्टी आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्स यांनी भाग घेतला होता. 4 जूनला आपण गेट प्रिपरेशन आणि गेट अपॉर्च्युनिटी याच्यावर एक वेबिनार घेतला होता. हा वेबिनार मिस्टर अनिरुद्ध कुलकर्णी, जो की आपला माजी विद्यार्थी आहे, त्यांनी कंडक्ट केला होता. सध्या तो सिनियर रिसर्च इंजिनियर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ग्रेटर नोएडाला काम करतो. तर हा वेबिनार घेण्यापाठीमागचा उद्देश असा होता की टू मेक अवेअर स्टुडंट्स अबाउट गेट एक्झामिनेशन, म्हणजे गेट एक्झामिनेशन बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्याला करिअर अपॉर्च्युनिटी काय मेकॅनिकल इंजिनिअरसाठी आहेत त्या एक्सप्लोर करून देणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्याच्यामध्ये 319 विद्यार्थ्यांनी तो वेबिनार अटेंड केला आणि 2 फॅकल्टी मेंबरनी पण तो वेबिनार अटेंड केला. त्याच्यानंतर 6 जूनला आपण 2 वेबिनार ऑर्गनाईज केले होते. पहिला वेबिनार होता तो अपॉर्च्युनिटीज फॉर मेकॅनिकल इंजिनियर्स इन AI वर्ल्ड. हा जो वेबिनार आहे तो मिस्टर मंदार कुलकर्णी, हा माजी विद्यार्थी आहे आपल्याच मेकॅनिकल ब्रँचचा, त्यांनी कंडक्ट केला. सध्या तो फंटॅबिलिटी सायन्स मध्ये ग्रुप मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्यानंतर जर्नी ऑफ एक्सलन्स थ्रू TPM हा जो वेबिनार आहे तो मिस्टर ललित पाटील, डेप्युटी मॅनेजर गोदरेज एरोस्पेस यांनी कंडक्ट केला. हे ललित पाटील आणि मी, आम्ही दोघंही बजाजमध्ये 12 वर्ष सोबत काम करत होतो. आणि टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स फिलॉसॉफी ऑफ झिरो ही जी प्रणाली आहे, दॅट इज फिलॉसॉफी ऑफ झिरो. झिरो मीन्स व्हॉट, जे ऍक्सिडेंट्स असतील, ब्रेकडाऊन असतील, आयडल टाइम असेल, हे सगळे लॉसेस कमी करून प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची हे ह्याच्यामध्ये त्यांनी डिस्कस केलं. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो की प्रोडक्टिव्हिटी आम्ही बजाजमध्ये असताना जवळजवळ 1.5 पट वाढवली होती. तर हे सध्या कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून गोदरेज एरोस्पेस मध्ये काम करतात. आपण ऑर्गनाईज केले होते, त्याचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना ज्या जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स ह्याच्याबद्दल माहिती मिळावी आणि टू प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म टू स्टुडंट, फॅकल्टीज आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्स, म्हणजे विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि इंडस्ट्रीमध्ये जे प्रोफेशनल म्हणून काम करतात त्यांना पण ह्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा होता. आणि थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज ह्याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप कमी करायचा होता. तर मला सांगायचा आपल्यास आनंद वाटतो की हा वेबिनार जवळजवळ 269 विद्यार्थी, 73 फॅकल्टी मेंबर्स आणि 34 इंडस्ट्री प्रोफेशनल्स यांनी अटेंड केलेला आहे. त्यानंतर 14 जून रोजी आपण परत एकदा 2 वेबिनार ऑर्गनाईज केले होते. पहिला वेबिनार जो आहे तो व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑग्मेंटेड रियालिटी, इंट्रोडक्शन
अँड ऍप्लिकेशन्स या विषयावर ऑर्गनाईज केला होता. हा वेबिनार एक माजी विद्यार्थी डॉक्टर दत्ता परडे यांनी कंडक्ट केला. त्याच्यानंतर दत्ता परडे जे आहेत ते टेक्निकल कन्सल्टंट म्हणून पुण्याला एक काम करतात. आणि दुसरा जो वेबिनार आहे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, हा लेटेस्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला टॉपिक आहे. तो वेबिनार योगेश पवार यांनी कंडक्ट केला आणि ते आपले माजी विद्यार्थी आहेत आणि फाउंडर मेंबर iPro 3D चे पण आहेत. त्यांची स्वतःची कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे. आणि हे दोन वेबिनार आपण जे ऑर्गनाईज केले त्याच्या पाठीमागे पण तोच उद्देश होता की लेटेस्ट मेकॅनिकल मध्ये जे टेक्नॉलॉजीमध्ये जे काही चेंजेस होत आहेत, फरक होत आहेत, त्या टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करणं विद्यार्थ्यासाठी आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. त्याच्यानंतर जो थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल मधला जो गॅप आहे तो पण कमी करण्याचा एक उद्देश होता. आणि परत मला एकदा सांगण्याचा आनंद वाटतो की 210 विद्यार्थी, 90 फॅकल्टी मेंबर आणि 16 इंडस्ट्री प्रोफेशनलनी तो अटेंड केलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं की विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे सर्वांगीण विकासासाठी आपण डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो. नुकताच आम्ही 5 days टेक्निकल सिम्पोजियम हा ऑर्गनाईज केला होता. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची जी IPT होणार होती त्याच्यामध्ये थोडे प्रॉब्लेम निर्माण झाले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना ती IPT पूर्ण करता आली नाही. पण UGCने 4 मेला ज्या गाईडलाईन इश्यू केल्या होत्या त्या गाईडलाईनच्या धर्तीवर आणि विद्यार्थ्यांची सेफ्टी गृहीत धरून आपण 5 दिवसाचा एक टेक्निकल सिम्पोजियम ऑर्गनाईज केला होता. आणि ह्या टेक्निकल सिम्पोजियम साठी आम्ही वेगवेगळ्या नामांकित व्यक्तींना वेगवेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर DR पेशवे आहेत, प्रोफेसर VNIT नागपूरचे, डॉक्टर गीता लाटकर मॅडम आहेत, डायरेक्टर MGM नांदेडच्या. त्याच्यानंतर गुप्ते सर आहेत आपल्या MITचेच. त्याच्यानंतर सुरेश चक्रवार सर आहेत, ते डायरेक्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब आहेत. त्याच्यानंतर RS फावडे सर आहेत, असोसिएट प्रोफेसर बाटू लोणेरे. त्याच्यानंतर R रविकुमार सर आहेत, NIT वारंगलचे. त्याच्यानंतर डॉक्टर सुभाष देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचे आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर सागर सिरसाट असोसिएट लेक्चरर युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे होते. त्याच्यानंतर कविता पांडे रिसर्च असोसिएट VNIT नागपूर आणि हिमांशु वशिष्ठा हे IIT दिल्लीचे होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती त्यांचं लेक्चर्स डिलिव्हर केले. ह्या टेक्निकल सिम्पोजियम ऑर्गनाईज करण्या पाठीमागचा उद्देश हा होता टू क्रिएट अवेअरनेस अबाउट दी प्रेझेंट स्टेटस ऑफ मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग. म्हणजे सध्या मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये काय चालू आहे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. टू हायलाइट रिसर्च बिंग कॅरिड आउट अँड प्रमोट फर्दर रिसर्च इन दिस एरियाज. रिसर्च ह्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचा रिसर्च केला जातो, संशोधन कुठल्या प्रकारचं केलं जातं, त्याला प्रमोशन कसं दिलं जाईल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि तिसरं जे आहे टू पार्ट नॉलेज अँड सायंटिफिक ऍडव्हान्समेंट इन दी व्हेरियस डोमेन्स ऑफ मटेरियल अँड ऍडव्हान्सेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग. वेगवेगळ्या जसे की मेकॅनिकल ही ब्रँच आहे, ही मॅन्युफॅक्चरिंग, थर्मल आणि डिझाईन ह्या 3 डोमेन मध्ये डिव्हाइड केलेली आहे. तर मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग या डोमेन मध्ये सध्या कुठल्या प्रकारचं संशोधन चालू आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी आपण हा टेक्निकल सिम्पोजियम ऑर्गनाईज केला होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला आताच सांगितलं की वेगवेगळ्या स्पीकरनी वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी त्यांचे लेक्चर्स डिलिव्हर केलेले आहेत. ते टॉपिक आणि हे या स्लाइड मध्ये दिलेले आहेत. वेळेच्या अभावी मी सर्व टॉपिक आणि ते डिस्कस आपल्याशी करू इच्छित नाही. सर्व पालकांना मी विनंती करतोय की स्क्रीनवर कोणीही काही लिहू नये प्लीज. आपण काही लहान मुले नाहीयेत, कृपा करून स्क्रीनवर कोणीही काही लिहू नका. हॅलो, सर्व पालकांना विनंती आहे की स्क्रीनवर कोणीही काही लिहू नये. मुलांसारखं बिहेवियर करू नका. तुम्ही सुज्ञ पालक आहात, असं स्क्रीनवर लिहिणं तुम्हाला शोभत नाहीये. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या सेमिस्टरमध्ये ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट साठी आपल्या संस्थेनं अप्लाय केलं होतं. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचे बद्दलचे काही फायदे असतील ते मी थोडक्यात तुमच्याशी डिस्कस करतो. ऑटोनॉमस जर इन्स्टिट्यूट आपल्या ऑटोनॉमी जर आपल्या इन्स्टिट्यूटला जर मिळाली तर सिलेबस
फ्लेक्झिबिलिटी टू चेंज द सिलेबस हा एक प्रकार असतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्या विषयाला मागणी असेल तर ती मागणी पुरी करण्यासाठी आपण सिलेबस मध्ये तसे चेंजेस करू शकतो. त्याच्यानंतर फीडबॅक सिस्टीम जी आहे 360 फीडबॅक सिस्टीम कॅन बी इफेक्टिव्हली युज्ड टू इम्प्रूव्ह द टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस मध्ये 360 डिग्री फीडबॅक जो आहे तो इफेक्टिव्हली आपण वापरू शकतो. तर ह्या ऑनर आणि मायनर स्कीम बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ऑनर आणि मायनर स्कीम जी आहे ती ह्या वर्षीपासून आपण सेकंड इयरच्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत आणि ती 4थ्या, 5व्या आणि 7व्या सेमिस्टरला इम्प्लिमेंट करणार आहोत. त्याच्यासाठी सेंट्रल कडून काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. त्या गाईडलाईन अशा होत्या की एव्हरी डिपार्टमेंट टू डेव्हलप अँड सबमिट मायनर कोर्सेस. प्रत्येक डिपार्टमेंटने 5 किंवा 6 थेरी कोर्सेसचा सिलेबस डिझाईन करून सबमिट करणं अपेक्षित होते. त्याच्यानंतर जे मेन डिपार्टमेंट आहे ते मेन डिपार्टमेंट ऑनर किंवा मायनर कोर्सेस पण रन करू शकत होते. त्याच्यामध्ये आपण पीजी कोर्सेस पण टाकू, पीजीचे काही कोर्सेस आहेत लेटेस्ट ते पण आपण मायनर कोर्सेस मध्ये टाकू शकत होतो. त्याच्यानंतर स्टुडंट ऑप्टिंग फॉर ऑनर विल बी एंटाइल्ड टू रजिस्टर फॉर मायनर. म्हणजे समजा मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे त्याला समजा सीएससी किंवा कॉम्प्युटर सीएससी सिव्हिल कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मायनर किंवा मेजर डिग्री घ्यायची असेल तर तो त्या डिपार्टमेंटच्या मायनर आणि मेजर ह्याच्यासाठी कोर्सेससाठी स्कीमसाठी तो अप्लाय करू शकतो. याला रेग्युलरली मेकॅनिकलची तर डिग्री मिळणारच आहेत. त्या व्यतिरिक्त मायनर त्या म्हणजे समजा सिव्हिल मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे त्याला रेग्युलर मेकॅनिकलची डिग्री मिळेल. प्लस इन ऍडिशन टू दॅट त्याला सिव्हिलची किंवा कॉम्प्युटरची किंवा इलेक्ट्रॉनिक्सची पण डिग्री मिळेल. आणि त्याचे टोटल क्रेडिट जे आहेत रेग्युलर जे आहेत ते 168 आहेत आणि मायनर आणि मेजरचे दोन्ही पैकी 12 असे 180 क्रेडिटची त्या सुविधा आहे. हे आता आपण डिस्कस केलं मायनर डिग्रीचे जे काय फीचर्स आहेत तसंच हे ऑनरचे पण फीचर्स आहेत. त्याच्यानंतर आपण कोर्स टीचर आणि क्लास टीचर बद्दल माहिती घेऊया. TYA साठी प्रबंध चक्रवर्ती हे क्लास टीचर आहेत. मी स्वतः डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट नावाचा एक विषय शिकवणार आहे. त्याच्यानंतर प्रोफेसर VM चिद्री थेरी ऑफ मशीन हा विषय घेतील. प्रोफेसर PS खंडेलवार हीट ट्रान्सफर हा विषय घेतील. त्याच्यानंतर गोरेसर CCC हा विषय घेतील. प्रबंध चक्रवर्ती प्रोडक्शन मॅनेजमेंट विषय घेतील. त्याच्यानंतर गावनगावे सर इलेक्टिव्ह 2 जो आहे टर्बो मशीन हा विषय घेतील. पालकर सर मेकॅट्रॉनिक्स विषय घेतील. त्याच्यानंतर TYB ही जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट नावाचा विषय डॉक्टर CD कुते सर घेतील. थेरी ऑफ मशीन साठे सर घेतील. हीट ट्रान्सफर चाटणकर सर घेतील. त्याच्यानंतर CCC हा गोरे सर घेतील. प्रोडक्शन मॅनेजमेंट जो आहे तो मापारे सर घेतील. टर्बो मशीन इलेक्टिव्ह आहे तो गावनगावे सर घेतील. त्याच्यानंतर मेकॅट्रॉनिक्स हा विषय आहे तो पालकर सर घेतील. आणि TYC याचे क्लास टीचर जाधव सर आहेत. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट 1 हे काजी सर घेतील. थेरी ऑफ मशीन 1 थेरी ऑफ मशीन गोमटे सर घेतील. हीट ट्रान्सफर गोरटे सर घेतील. स्क्रीन त्याच्यानंतर CCC जाधव सर घेतील. प्रोडक्शन मॅनेजमेंट लोमटे सर घेतील. टर्बो मशीन गावनगावे सर घेतील आणि मेकॅट्रॉनिक्स SB पाटील सर घेतील. त्याच्यानंतर आपण आता आउटकम बेस्ड एज्युकेशन बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड या तिन्ही गोष्टीला खूप महत्व आहे. नॉलेज म्हणजे ज्ञान, स्किल म्हणजे कौशल्य, ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तर निकालावर आधारित अशी ही शिक्षण प्रणाली आहे. आणि शिक्षण प्रणालीमध्ये वॉशिंग्टन अकॉर्डने जे काय 12 ऍट्रिब्यूट्स म्हणजे ऍट्रिब्यूट्स आउटकम्स जे सांगितले होते ते आउटकम आपण फॉलो करून आपल्या डिपार्टमेंटमध्ये पण इम्प्लिमेंट करतोय. तर आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये
काय वेगवेगळ्या टर्म्स वापरतात, जसं की OBA म्हणजे आउटकम बेस्ड असेसमेंट, OBLT आउटकम बेस्ड लर्निंग टीचिंग, OBC आउटकम बेस्ड करिक्युलम आणि OBE आउटकम बेस्ड एज्युकेशन. ह्याचे जे काही मुख्य घटक आहेत की कॉन्स्टिट्युएंट्स आपण म्हणतो, त्याला विजन आणि मिशन हे टॉपवर असते. प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यानंतर प्रोग्राम आउटकम्स आणि वेगवेगळ्या कोर्सेसचे कोर्स आउटकम्स असतात. हे कोर्स आउटकम करण्यासाठी ब्लूम्स टेक्सॉनॉमी म्हणजे ब्लूम्सनं काही कॉग्निटिव्ह लेवल डिसाईड केलेले आहेत लर्निंगच्या. त्या कॉग्निटिव्ह लेवल म्हणजे शिक्षणाची संज्ञात्मक पातळी असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये रिमेंबरिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, अनालायझिंग आहे, अप्लाइंग आहे, इव्हॅल्युएटिंग आहे आणि क्रिएटिंग आहे. जुन्या शिक्षण प्रणालीमध्ये भूकंपट्टी करून विद्यार्थी परीक्षेमध्ये पास व्हायचे, पण ह्याच्यात तसं नाहीये. आउटकम बेस्ड एज्युकेशन मध्ये 6 लेवल जे आहेत. पहिली लेवल आहे रिमेंबरिंग, म्हणजे पूर्वी जे काय आपण शिकलेलं आहे त्याचं रिमेंबरिंग, आत्मसात करणे. अंडरस्टँडिंग, त्याचं बेसिक कन्सेप्ट समजून घेणे, त्याचं जे काय बेसिक कन्सेप्ट प्रिन्सिपल्स समजून घेतले त्याचं अनालिसिस करणं, जे काही नॉलेज घेतलंय ते अप्लाय करणं, त्याला अप्लाइंग म्हणतो. इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंग. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रणाली आहेत. हे सर्व कन्सिडर करून कोर्स आउटकम हे वेगवेगळ्या कोर्सचे डिसाईड केलेले जातात. हे अकॅडमिक पॉलिसी पिरामिड आहे. याच्या टॉप वरती विजन आणि मिशन संस्थेचं आणि डिपार्टमेंटचं असतं. त्याच्यानंतर प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर प्रोग्राम आउटकम्स आहेत, त्यालाच आपण ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स म्हणतो. आणि CO म्हणजे वेगवेगळ्या कोर्सेसचे कोर्स आउटकम्स आहेत. जसे की आता तुम्हाला मी सांगितलं की विजन म्हणजे दृष्टी. तर आपण मराठीमध्ये म्हणतो की दूरदृष्टी म्हणजे एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या कंपनीचं विजन ठरवताना त्या संस्थेचा जो मालक असेल तो त्या संस्थेला 15 वर्षानंतर लॉंग टर्म मध्ये कुठे नेऊ शकतो, त्याला दूरदृष्टी म्हणतो. तर हे विजन स्टेटमेंट ठरवताना वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट, समाजामध्ये घटकांची आवश्यकता कशाला आहे हे सर्व कन्सिडर करून MITचं विजन डिफाईन केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती डिपार्टमेंटचं विजन आपण ड्राफ्ट केलेलं आहे. मिशन म्हणजे जे विजन डिफाईन केलेलं आहे, तर मिशन हे म्हणजे सध्या व्हॉट इन्स्टिट्यूट वॉन्ट्स टू डू नाऊ, म्हणजे इन्स्टिट्यूट सध्या काय करू इच्छितं. विजन हे काय झालं, फ्युरिस्टिक स्टेटमेंट. फ्युचरमध्ये इन्स्टिट्यूट कुठं जाईल त्याचा विचार करून विजन तयार केलं जातं आणि ते विजन अचीव करण्यासाठी मिशन तयार केलं जातं. तर मिशन तयार करताना पण इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट, समाजामध्ये वेगवेगळ्या काही सोशल गरजा असतील त्या गृहीत धरून, विद्यार्थ्याचं करिअर गृहीत धरून हे मिशन इन्स्टिट्यूटचं आणि डिपार्टमेंटचं ड्राफ्ट केलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर संस्थेचं मिशन असं आहे, वी आर कमिटेड टू प्रोव्हाइड wholesome education in technology and management to enable aspiring students to utilize their fullest potential and become professionally competent and ethically strong by providing well qualified, experienced and professionally trained faculty. जे की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे आपल्या डिपार्टमेंटची जी स्ट्रेंथ आहे तो वेल क्वालिफाईड स्टाफ आहे, एक्सपिरियन्स क्वालिफाईड स्टाफ आहे आणि सर्व प्रोफेशनली ट्रेन आहेत. स्टेट ऑफ आर्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज अँड लर्निंग एन्व्हायरमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी मध्ये पण आपलं डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे. स्मार्ट क्लासरूम आहेत, प्रत्येक क्लासरूम मध्ये LCD प्रोजेक्टरची वगैरे सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे. कंडेन्सिव्ह एन्व्हायरमेंट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे रिसर्च संशोधन करण्यासाठी जी अनुकूलता पाहिजे, अनुकूल एन्व्हायरमेंट पाहिजे डिपार्टमेंटमध्ये किंवा संस्थेमध्ये, त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट पण आपल्याकडे आहे. MCP आहे, रोबोटिक्स ऑटोमेशनची लॅबोरेटरी आहे, कार्सची लॅबोरेटरी आहे रिसर्च मधली. आणि लास्ट जो पॉइंट आहे तो डिलाइट टू ऑल स्टेक होल्डर्स. हे सर्व करत असताना सर्व कसे खुश राहतील ते संस्थेचं पाहिलं जातं आणि याच्या धर्तीवरच डिपार्टमेंटचं मिशन पण तयार केलेलं आहे. टू प्रोव्हाइड वर्ल्ड क्लास अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट एज्युकेशन इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बाय इम्पार्टिंग quality techno managerial education and training to meet current and emerging needs of the industry and society at the large. तर ह्या संस्थेच्या मिशनशी सुसंगत असं हे डिपार्टमेंटचं मिशन पण तयार केलेलं आहे.
त्याच्यामध्ये टेक्निकल आणि क्वालिटी एज्युकेशन डिपार्टमेंट तर्फे कसं दिलं जाईल, त्याच्यामध्ये मॅनेजरल स्किल कसे डेव्हलप होतील आणि ज्या काय समाजाच्या गरजा आहेत, इंडस्ट्रीच्या गरजा आहेत, डिमांड्स आहेत, नीड्स, वॉन्ट्स अँड रिक्वायरमेंट आहेत, ते फुलफिल करण्यासाठी आपल्या विद्यार्थी कसे तयार होतील त्या दृष्टिकोनात हे मिशन तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की प्रोग्राम आउटकम हे वॉशिंग्टन अकॉर्डनी जे 12 आउटकम्स डिफाईन करून दिलेले आहेत, ते सेम आउटकम आपण फॉलो करतो. त्याला ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स पण म्हणतात, मराठी त्याला आपण गुणधर्म म्हणतात. तर ह्याच्यामध्ये हे सर्व ग्रॅज्युएट आउटकम्स तयार करताना ज्या तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड ही जी प्रणाली आहे, म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन हे समोर ठेवून वॉशिंग्टन अकॉर्डनं हे आउटकम्स तयार केलेले आहेत. तर हे आउटकम्स तयार करताना म्हणजे काय, जे विद्यार्थी शिक्षण घेतात ते शिक्षण घेत असताना त्यांच्या नॉलेज कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये त्यांना नॉलेज घेता यायला पाहिजे. जसं की अप्लाय द नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्सचं त्यांना नॉलेज असलं पाहिजे, सायन्सचं नॉलेज असलं पाहिजे, प्रॉब्लेम अनालिसिस करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं डिझाईन, त्याच्यावर सोल्युशन करता आलं पाहिजे, कंडक्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, त्याच्याबद्दल त्याचं इन्व्हेस्टिगेशन करता आलं पाहिजे, वायवा अनालिसिस करता आलं पाहिजे, त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जाता आलं पाहिजे. आणि हे सर्व करत असतानाच मॉडर्न टूल युसेज म्हणजे 5वा PO जो आहे त्याने वेगवेगळे IT टूल्स वापरायला पाहिजेत, जसे मेकॅनिकल्स आहेत, ANSYS आहे, CFD सॉफ्टवेअर्स आहेत. ह्या प्रकारचे टूल्स वापरून हे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करता आले पाहिजेत. हे स्किल त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये येणं फार अपेक्षित आहे. त्याच्यानंतर इंजिनियर आणि सोसायटी हा 6वा PO आहे, सोसायटी. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी, हे सर्व करत असतानाच इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा पण विचार केला पाहिजे. सध्या आपल्या पोल्युशनचा प्रॉब्लेम खूप भेडसावत आहे. हे सर्व करत असतानाच गाड्यामध्ये आता समजा आपली मेकॅनिकल ब्रांच आहे, त्याच्यामध्ये इमिशनचे काही नॉर्म्स असतात. ते इमिशनचे नॉर्म्स त्याच्यामध्ये मायलेज वाढवणं, त्याच्यानंतर त्याचा धूर कमी करणं आणि इन्व्हायरमेंट कसं सस्टेन करता येईल हे पण अभ्यासक्रमामध्ये शिकत असताना त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये ते गुण आले पाहिजेत. इथिक्स त्यांनी पाळले पाहिजेत, कुठलीही कटपेस्ट टेक्नॉलॉजी वापरली नाही पाहिजे, कोणाचे ऍज इट इज कॉपी न केलं पाहिजे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल आणि टीम वर्क, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इंडिव्हिज्युअल काम करण्यासाठी त्याच्यामध्ये ती क्षमता तर पाहिजेत, पण टीम मध्ये काम करण्यासाठी फंक्शन इफेक्टिव्हली ऍज अ टीम अँड इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखाद्या टीम मध्ये जर तुम्ही जेव्हा काम करता तर त्या टीम मध्ये पण त्याला काम करता आलं पाहिजे. आणि नंतर कम्युनिकेशन स्किल, जे काही ओरल असेल, रिटन असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, हे सगळ्या टाईपचं स्किल जर विद्यार्थ्याकडे असेल तर तो कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी पडू शकत नाही आणि तो त्याच्या प्रोफेशनल करिअर मध्ये 100% सक्सेस होणार म्हणजे होणारच. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि फायनान्स या व्यतिरिक्त जर त्याला एखादी कंपनी वगैरे सुरू करायची असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि फायनान्सचं सुद्धा ज्ञान असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर लाईफ लॉंग लर्निंग, जे काय आपण शिकतो ते चिरकालीन स्मरणात त्या विद्यार्थ्याच्या राहायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह, हे प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर एखादा विद्यार्थ्यानं डिग्री घेतल्यानंतर पुढे 3 ते 4 वर्षांनंतर त्या कंपनीमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तो तिथं कसा प्रकारे काम करतो, ते गृहीत धरून प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सक्सेसफुल टेक्निकल अँड प्रोफेशनल करिअर अकम्प्लिशमेंट ऑफ दी, त्याचे ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यासाठी प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह हे ड्राफ्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स, हे एखाद्या ब्रँचशी रिलेटेड असतात. आता मेकॅनिकल जी ब्रँच आहे ती 3 सब डिसिप्लिन मध्ये डिवाइड केलेली आहे, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि थर्मल. तर पहिला स्पेसिफिक जो आउटकम आहे, ॲबिलिटी टू डिझाईन अँड अनालाइज कंपोनंट अँड सिस्टीम फॉर मेकॅनिकल परफॉर्मन्स, हा डिझाईन रिलेटेड आहे. ॲबिलिटी टू अप्लाय अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ हीट अँड पॉवर, हा थर्मल रिलेटेड आहे. आणि नेक्स्ट जो आहे ॲबिलिटी टू सॉल्व्ह रिअल लाईफ प्रॉब्लेम्स विथ एक्सपोजर टू मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीची संदर्भित आहे. त्याच्यानंतर आपण डिटेल टाइम टेबल आणि ऑनलाईन कोर्सेस बद्दल जे अकॅडमिक्स कंडक्ट करणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ह्या सध्या चालू वीक मध्ये आपण इंडक्शन प्रोग्राम हे प्लॅन केले होते. त्याच्यामध्ये फायनल इयरचा जो इंडक्शन प्रोग्राम आहे ते 7 जुलैला घेण्यात आला.
त्याच्यानंतर 7 जुलैला थर्ड इयरचा घेण्यात आला आणि 8 जुलैला सेकंड इयरचा घेण्यात आला. त्याच्यानंतर काल आणि आज हे पॅरेंट्स मीट आपण ठेवलेले आहेत, जेणेकरून पालकाला पूर्ण डिपार्टमेंटची आणि ऑनलाईन पद्धतीनं आपण जे अकॅडमिक्स घेणार आहेत त्याची माहिती देणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि सेकंड वीक जो आहे 13/7 ते 17/7 या दरम्यान सुरू होणार आहे. त्या वीक मध्ये आपण प्रत्येक विषयाचं एक लेक्चर पर डे प्लॅन केलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड वीक जो आहे तो 27/7 ते 24/7 या दरम्यानचा जो आहे त्याच्यामध्ये 2 लेक्चर्स पर डे आपण प्लॅन केलेले आहेत. आणि फोर्थ वीक जो आहे तो 27/7 ते 31/7 या दरम्यानचा जो आहे त्याच्यामध्ये 3 लेक्चर्स पर डे आपण प्लॅन केलेले आहेत. आणि शेड्यूल जे आहे मंथ ऑफ ऑगस्ट हे आपण लास्ट वीक ऑफ जुलै मध्ये डिक्लेअर करणार आहोत. आणि ते पण डिक्लेअर करताना गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स असतील आणि युनिव्हर्सिटीच्या काही गाईडलाईन्स असतील, त्या गाईडलाईन कन्सिडर करून ते शेड्यूल तयार केलं जाईल. आणि जर समजा ऑफलाईन पद्धतीनं जर क्लासेस घ्यायचे असतील तर कसे घ्यायचे, तर त्यावेळेची सिच्युएशन बघून ठरवलं जाईल. जे ऑनलाईन पद्धतीने क्लासेस आपण घेणार आहोत त्यामध्ये 45 मिनिटाचं टीचिंग असेल, त्याच्यामध्ये 15 मिनिटाचं क्विज क्वेश्चन आन्सर सेशन असेल. आणि त्याचं जे टायमिंग आहे, पहिलं सेशन मॉर्निंग सेशन मध्ये 10:30 ते 12 हे राहील टायमिंग त्याचं. आणि सेकंड सेशन जे आहे ते 2 ते 4 राहील. आणि हे जे टायमिंग आहे ते सोमवारपासून शुक्रवारपर्यंत राहील. त्याच्यानंतर ऑफलाईन मोड मध्ये जर अकॅडमी सुरू करायचं असेल तर ते 15 दिवस तुम्हाला अगोदर सांगण्यात येईल. आणि ह्या ऑनलाईन क्लासेससाठी गुगल प्लॅटफॉर्म आपण ठरवलेला आहे. तर हे सर्व माझ्यातर्फे, तुम्ही शांततेने माझं प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. ओव्हर टू त्रिशूल कुलकर्णी सर. हॅलो त्रिशूल सर. हॅलो हॅलो. प्रभात चक्रवर्ती सर, त्रिशूल सर, SR कुलकर्णी सर. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. त्रिशूल सर. त्रिशूल कुलकर्णी सर. हा, कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. त्रिशूल सर. त्रिशूल सर. प्रभात चक्रवर्ती सर. हाँ हेलो सर. हेलो. हाँ, कुछ क्वेश्चंस है तो पूछ सकते हैं आप, पूछिए. कुछ लोग सर. हाँ बोलिए. सर कुछ लोगों के सर क्वेश्चंस है चैट्स के. हाँ. एक क्वेश्चन ये है, बैकलॉग एंड रीचेकिंग के लिए कुछ हुआ है क्या नहीं, इसके लिए उन लोग पूछ रहे हैं, लाइक इसके बाद यूनिवर्सिटी की तरफ से. हा, बॅकलॉग साठी अजून युनिव्हर्सिटी कडून काही गाईडलाईन आलेले नाहीयेत. जसे की काही गाईडलाईन्स येतील त्यावेळेस आपण तुम्हाला कळवण्यात येतील. हॅलो. सध्या तरी ऍज ऑन टुडे वी हॅव नॉट रिसिव्ड एनी गाईडलाईन्स फ्रॉम युनिव्हर्सिटी अथॉरिटीज. युनिव्हर्सिटी अथॉरिटी कडून जर गाईडलाईन्स आल्या तर तुम्हाला शेअर केल्या जातील. सर और एक क्वेश्चन था, माइनर के लिए एप्लीकेशन का क्या प्रोसेस है? माइनर के लिए एप्लीकेशन के लिए जैसा कि मैंने अभी आपको बताया कि उसके लिए CGPA 6 होना जरूरी है. मतलब फर्स्ट ईयर और सेकंड ईयर का फर्स्ट सेमेस्टर
ये तीनों का मिला के एवरेज उसका CGPA 6 चाहिए। और कौन से ब्रांच पे माइनर डिग्री वो लेना चाहता है उसके लिए एप्लीकेशन करना पड़ेगा, बाकी कुछ नाही। पण हे मायनर कोर्स आणि ऑनर कोर्सेस जे आहेत ते ह्या वर्षीपासून सुरू होत आहेत। हे सध्याचे थर्ड इयरला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते ऍप्लिकेबल नाहीये, पण आपल्याला त्याची माहिती असावी म्हणून मी हे आपल्याशी डिस्कस केलेलं आहे। हॅलो यस सर। सर और एक क्वेश्चन है, विल यू प्रोवाइड द स्टडी मटेरियल इन पीडीएफ? yes we will definitely provide the study material in PDF. Each and every course teacher will provide the study material related to that particular course. What about रीचेकिंग, इसके बारे में क्वेश्चन्स आया। तो रीचेकिंगच्या संदर्भामध्ये अजून युनिव्हर्सिटी कडून काहीच गाईडलाईन आलेली नाहीये। रीचेकिंग होणार आहे की नाही ते पण सांगितलेलं नाहीये। एक्सक्यूज सर। हां हॅलो, हां कोण बोलतोय? हा मी केंद्रे बोलतोय सर, नमस्कार। हां नमस्कार सर, नमस्कार सर, आपल्याकडे जे एक्झाम घेतल्या जातात त्याचे रिझल्ट खूप डिले लागतात, खूप लेट लागतात। जसं आता बॅकलॉगचा प्रश्न सर्वांचाच चालू आहे, माझ्या पण मुलाचा तोच प्रश्न आहे। तर त्या एक्झाम केव्हा होतील आणि त्याचे रिझल्ट लवकर लागतील का मागच्या वर्षी सारखंच मे जून पर्यंत? ह्या वेळेस सर आता हा जो प्रॉब्लेम आहे जागतिक महामारीचा, तर याच्याबद्दल नाही सर, एक्सक्यूज सर, हे अगोदर एक्झाम झाल्या होत्या। जागतिक महामारी तर मार्च पासून मान्य आहे ना सर, पण आता तुम्हाला माहित असेल की 31 तारखेपर्यंत हे तर लॉकडाऊन आहे। जे ठराविक स्टाफ मेंबर जे आहेत म्हणजे 10% मॅन पॉवर वरतीच विद्यापीठ चालू आहे आणि 10% मॅन पॉवर वरतीच आमचं कॉलेज पण चालू आहे। सध्या जर तुम्ही जर बघितलं, सध्यामध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि HOD एवढेच फक्त कॉलेजला रिपोर्टिंग करतात आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण सेम तशीच प्रोसिजर अडॉप्ट केली जाते। आणि मीच तो प्रश्न हे केला, स्टडी मटेरियल विषयी टाकला होता सर। आपलं बामू आणि बाटू, तर याचं रेफरन्स बुक जे आहेत आता मिळणं, आपण म्हटल्यासारखं महामारीमुळे ते मुलांकडनं शक्य नाही। तर प्रॉपर स्टडी मटेरियल जर मुलांना उपलब्ध करून दिलं तर त्याचा बामूचं आणि बाटूचं वेगळं आहे। आपलं बामू मध्ये आहे, तर बामूचं शक्यतो मिळत नाही मार्केटमध्ये सुद्धा। तर ते आपण जर उपलब्ध करून देऊ शकाल तर आपलं आभारी आम्ही राहू। तुम्हाला मी तेच सांगतोय की तुम्हाला स्टडी मटेरियल जे आहे हे सर्व त्या कोर्स टीचर कडून दिलं जाईल। फॉर एक्झाम्पल आता मी डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट नावाचा जो विषय शिकवतो, तर त्याच्याबद्दल ह्या विषयाचे सगळे ई बुक्स माझ्याकडे रेडीली अवेलेबल आहेत। तसेच ज्या त्या विषयाचे ई बुक्स जे आहेत ते प्रत्येक शिक्षकाकडे अवेलेबल आहेत, जे ते विद्यार्थ्याशी त्या कोर्सचे स्टडी मटेरियल ते शेअर करतील सॉफ्ट कॉपी मध्ये। अच्छा, रेफरन्स बुक्स ऐवजी फक्त पीडीएफ, जेवढा आपला सब्जेक्ट आहे किंवा जेवढं तेवढंच मिळेल ना? तेवढंही मिळेल आणि स्टडी मटेरियल जर तुम्हाला म्हटलं तर त्याच्या व्यतिरिक्त जास्त अभ्यासासाठी ते टेक्स्ट बुक पण दिलं जाईल। आणि ई बुक्स नावाचा जो आपल्या आता गव्हर्नमेंटनंच एक चांगला उपक्रम राबवलेला आहे, तुमच्या माहितीच तो सांगतो। त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामधले फर्स्ट इयर पासून फायनल इयर मध्ये जे काही 44 सब्जेक्ट आहेत, 40 ते 44, त्याचे सर्व विषयाचे पुस्तक हे ई स्वरूपात उपलब्ध आहेत, ई लायब्ररीच्या स्वरूपात। त्याच्यानंतर NPTEL चे पण PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत। ते IIT चे प्रोफेसर आहेत त्यांचे NPTEL चे व्हिडिओ आहेत, लेक्चर नोट्स आहेत। आम्ही पण आता सगळ्या स्टाफ मेंबरला आमच्या ज्या त्या विषयाचं PDF पण तयार म्हणजे PPT पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलेलं आहे आणि त्या विषयाचे ते थेअरी लेक्चर्स पण ऑनलाईन मोड थ्रू घेणार आहेत। आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याचं जर मिस झालं, तसं तर त्यांनी मिस करायला नाही पाहिजे, तर आपण नंतर त्यांना त्या व्हिडिओ पण त्याचा लेक्चरचा पाठवणार आहोत। अच्छा, आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये पर डे जे लेक्चर होत आहेत त्याच दिवशी त्यांना PDF सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं, तसं आपल्याकडे होईल सर? हो होईल ना, का नाही होणार। अच्छा, थँक्यू सर, थँक्यू। हे बोर्डवर कोण लिहितंय आपल्या स्क्रीनवरती? बट फी वॉज टेकन बाय युनिव्हर्सिटी अँड हाऊ युनिव्हर्सिटी विल गिव्ह, कोण आहे? माहिती नाही सर। हॅलो, हा प्रश्न विचारा सर, तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, लिहिण्यापेक्षा अनम्यूट केलेला आहे। तुम्ही प्रश्न डायरेक्ट विचारला तर बेटर राहील, लिहिण्यात तुमचा वेळ वाया घालू नका प्लीज। हॅलो हॅलो
हा डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. हा सर नमस्कार, मी पैठणहून बोलतो. हा बोला काही साहेब. आता हे कोरोना बाबत आता कॉलेज वगैरे सुरू होण्याची शक्यता आहे का? सध्या तर मला वाटतं आपलं कॉलेज जे आहे ते क्वारंटाईन सेंटर साठी ताब्यात घेतलेलं असं ऐकायला नाही, मिळालंय. कॉलेज ताब्यात नाही घेतलेलं. आता त्यांनी काय केलेलं आहे, महानगरपालिकेनं जे हा. आपले नामांकित कॉलेज आहेत, मोठे मोठे कॉलेजेस आहेत, एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक कॉलेजची समाजासाठी काहीतरी सामाजिक बांधिलकी असते, काही घेणं देणं असतं. तर बरोबर. त्या दृष्टीने आपण हॉस्टेल त्यांना दिलेलं आहे, कॉलेज ताब्यात दिलेलं नाहीये. अच्छा. लक्षात घ्या, फक्त हॉस्टेलची फॅसिलिटी त्यांना दिलेली आहे, आपण कॉलेज ताब्यात हा, दिलेलं हा. नाहीये. मग शक्यतो हॅलो बोला. हा हॅलो. बोला बोला साहेब, मी ऐकतोय, बोला. हा, ऑफलाईन क्लासेस सुरू होण्याची काही शक्यता आहे का म्हटलं? आज सध्या तर ऑनलाईन क्लासेस घ्या म्हणून असे इन्स्ट्रक्शन आहेत. ऑफलाईनचे जसे हो. समजा जर ऑफलाईनचे जेव्हा घ्यायची शक्यता येईल त्यावेळेस आपण ऑफलाईन पद्धतीने घेऊ. ओके सर, थँक्यू. हॅलो. 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 Hello, sir. हा बोला. Sir, there are some questions also regarding is there any possibility that year down student can be able to attend the lectures? हा, इयर डाऊन स्टुडंटचं असा एक प्रॉब्लेम आहे. इयर डाऊन स्टुडंटचं लेक्चर ते अटेंड करू शकतात, पण त्याची अटेंडन्स आपल्याला गृहीत धरता येणार नाही. कारण असं आहे त्याचं, इयर डाऊन स्टुडंटचं जोपर्यंत ऍडमिशन घेत नाही, आणि मी तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनच्या दरम्यान सांगितलं की आपल्याकडे ERP नावाची आपण सॉफ्टवेअर विकत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याची फीस किती आहे ते सगळं रेकॉर्ड त्यात जनरेट केलं जातं. जर विद्यार्थ्यांनी इकडे क्लासेस अटेंड केले आणि युनिव्हर्सिटीकडून अजून सर्व काही गाईडलाईन्स क्लिअर नाहीयेत, तर त्याचं जर ERP मध्ये जर आपण नाव प्रमोट केलं तर त्याच्या फीसचा वगैरे लगेच वसुलीचा प्रश्न निर्माण होतो. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लेक्चर्स अटेंड करू शकता, पण त्याची अटेंडन्स ऑफिशियली गृहीत धरली जाणार नाही जोपर्यंत युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन जसे येत नाहीत की त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे ढकललं गेलं पाहिजे, किंवा त्यांचे किती विषय निघाले, काय निघाले, हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टीवर जास्त काही बोलू शकत नाही. So there's another question. How would you be planning to conduct the practical? हा, प्रॅक्टिकल मध्ये चांगला प्रश्न विचारला. प्रॅक्टिकलचं जे आहे सध्या व्हर्च्युअल लॅब म्हणून एक प्रकार आहे. व्हर्च्युअल लॅब मध्ये कसं IIT ने काही लॅब्स डेव्हलप केलेले आहेत. आपल्याकडे पण आता हे त्रिशूल कुलकर्णी सर जे आहेत ते आणि बाकीच्या डिपार्टमेंटचे काही लोक आहेत, त्यांनी व्हर्च्युअल लॅब डेव्हलप केले आहेत. त्या व्हर्च्युअल लॅबचा उपयोग करून आपण काही विषयाचे प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहोत. पण जे काही प्रॅक्टिकल्स असे आहेत जे आता वर्कशॉप आहे, तर वर्कशॉपमध्ये मॅन्युअल प्रॅक्टिकल केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. तर त्या प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये जेव्हा ऑफलाईन मोडमध्ये प्रॅक्टिकल सुरू होतील त्यावेळेस आपण सेपरेट त्या प्रॅक्टिकलच्या बॅचेस पाडून सर्व प्रॅक्टिकल्स ऑफलाईन मोडमध्ये त्यावेळेस घेतले जातील. पण सध्या जे आहे ते व्हर्च्युअल लॅब थ्रू प्रॅक्टिकल कंडक्ट केले जातील. There's one last question. Is there any procedure for minor courses? क्या सर? Is there any applying procedure for minor courses? Is there any Procedure to apply for minor courses online? मायनर कोर्सेस थर्ड इयरला नाही येत. मी आताच सांगितलं ना, मायनर कोर्सेस हे थर्ड इयरला नाही आहेत, सेकंड इयरला आहेत. आणि सेकंड इयरला पण सेकंड सेमिस्टरला आहेत. ह्या सेमिस्टरला सेकंड इयरला पण नाहीयेत. आणि थर्ड इयरला तर मायनर आणि ऑनर कोर्सेसचा प्रश्नच येत नाहीये. हे तुमच्या माहिती. सर रिवाइज सिलेबस साठी म्हणून सांगा ना, रिवाइज सिलेबस साठी आहेत. हो ना, हो ना. आणि थर्ड इयर साठी ही स्कीम ऍप्लिकेबल नाहीये, पण तुम्हाला ह्या स्कीमची माहिती व्हावी, ऑटोनॉमीचे फीचर्स तुम्हाला समजावेत म्हणून मी ते डिस्कस केले तुमच्याशी. हॅलो. There is another question. What is the process for admission now, like, and the fee structure? ऑनलाईन घ्यायचं.
हा ऑनलाईन आहे. ERP सिस्टीम थ्रू तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता, पैसे भरू शकता आणि जी काय फीस असेल ती म्हणजे ERP 100% हा ERP थ्रू भरू शकता. त्याच्यात पार्ट टाइम फॅसिलिटी पण आहे. म्हणजे 100% सध्या फी जरी नाही भरू शकला तरी 50% पण तुम्ही फी भरू शकता. And this last one question. What is the fees? What about the fees? फी जी आहे ती फर्स्ट इयरला तुमच्या मुलाने ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं असेल, आता मला माहित नाही की त्यांनी कोणत्या वर्षी कधी ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्यावेळेस जे काही फी स्ट्रक्चर असेल त्यानुसार त्याची फी आकारणी केली जाते. आता ह्या वर्षी जे फर्स्ट इयरला मुलं जे ऍडमिशन घेतात त्यांची फी वेगळी असते आणि तुमचे जे मुलं आता थर्ड इयरला आहेत त्यांनी ज्यावेळेस फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आहे त्यावेळेस त्याची जी काय फी आहे त्यावेळेसच्या फी नुसार त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ERA ने दिलेली. हा ERP मध्ये ती फी कळू शकते तुम्हाला. There's one question. Those students which are not on ERP, how they are going to pay fees? ERP मध्ये जर मुलाचं नाव नसेल तर ERP मध्ये 100% सगळ्या मुलांना नाव नोंदवावंच लागेल. ज्या मुलांची नावे ERP मध्ये नाहीत ते कन्सर्न क्लास टीचरला कॉन्टॅक्ट करून ERP मध्ये नाव नोंदणी करावं लागेल. त्याच्याशिवाय त्याची अटेंडन्स असेल किंवा बाकीचे जे पुढचे आपण त्यांना नोट्स पाठवणार आहोत, अकॅडमिक्स जे कंडक्ट करणार आहोत त्याची माहिती रेग्युलर देणार आहोत की त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही आणि परत परीक्षेला बसायला पण त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं ERP मध्ये 100% नाव असणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऑफिशियल मेल ID पण वापरणं अपेक्षित आहे. ऑफिशियल मेल ID म्हणजे हा ते सर्वांना माहितीच असेल. There's one question. Dates for third year admission. मी आता सांगितलं की ऍडमिशनचा डेट वगैरे अजून काही फिक्स नाही आहेत. तुम्ही प्रोव्हिजनल ऍडमिशन पैसे भरून घेऊ शकता. जेव्हा युनिव्हर्सिटीचा निकाल लागेल त्या निकालानंतर तुम्हाला ऍडमिशनची डेट सांगण्यात येईल. सध्या तुम्ही प्रोव्हिजनल ऍडमिशन पैसे भरून घेऊ शकता. There's one question regarding when will be the fourth SEM result will be declared. तो युनिव्हर्सिटीने अजून काही डेट कम्युनिकेट त्याची केलं जाईल. डिसाईड केलेली नाहीये. जशी युनिव्हर्सिटी कडून त्याची माहिती मिळेल तशी तुम्हाला सांगण्यात येईल. हॅलो. There's one also question regarding bachelor students are eligible for ERP. बॅकलॉग स्टुडंट इलिजिबल म्हणजे जर आपल्या पहिल्या प्रॅक्टिस नुसार जर इलिजिबल असतील तर मग ते ERP मध्ये ऍडमिशन म्हणजे पुढच्या वर्गात ऍडमिशन घेऊ शकतील. पण बॅकलॉग बद्दल आणि इयर डाऊन स्टुडंट बद्दल अजून युनिव्हर्सिटीनं काही क्लिअर केलेलं नाहीये. त्याच्यामुळं 100% असंच असेल हे आज मला सांगता नाही. There's one question. वेळोवेळी डिसिजन घेतले जातील ते कम्युनिकेट केले जातील ना. हा तेच सांगतोय ना. हा, वेळोवेळी डिसिजन घेतले जातील ते कम्युनिकेट केले जातील. There's one question regarding attendance, like online lecture, how it is possible. अटेंडन्स जे आहे ते आपण आता जो गुगल प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे तर गुगल प्लॅटफॉर्म मध्ये किती विद्यार्थ्यांनी लेक्चर अटेंड केले हा तर ते त्याच्यामध्ये दिसतंय आणि त्याच्यावरून अटेंडन्स घेऊन जे कोर्स टीचर आहेत ती अटेंडन्स आपण ERP सिस्टीम मध्ये अपडेट करणार आहोत. रेकॉर्ड करणार आहोत. आता सध्या जे आता आज मीटिंगला किती लोक आहेत? 52 लोक आहेत. तर 52 लोक कोण आहेत ते मला इथं माझ्या स्क्रीनवरती मला समोर दिसतंय. तर तसेच विद्यार्थ्याचे अटेंडन्स त्याचे स्क्रीनशॉट काढले जातील किंवा विद्यार्थ्याकडून रेकॉर्ड करून घेता येईल. Sir, yes, this one question. Can we pay fees by educational loan? करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लोन बँकेचं घेऊन तुम्ही पे करू शकता. There's one last question. Well, it's not that relevant, but he's asking why university takes fees for rechecking. Why university takes
fees for rechecking. Well, Rechecking. हा 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 ते विचारावं लागेल त्यांना, म्हणजे त्यांनी त्यावेळेस त्यांनाही माहित नव्हतं की अशी अशी सिच्युएशन गोष्ट येऊ होईल शकते. म्हणून. हा, अशी सिच्युएशन येईल म्हणून. he's saying that one's faculty, one is saying that what about the fee structure for direct second year student? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट साठी फी स्ट्रक्चर जे आहे ते आता याचं जे लास्ट इयर ERA दिलेले तेच स्ट्रक्चर राहतं त्यांचं. हॅलो सर, हा हा सांगा सांगा सर सांगा. लास्ट इयर ERA दिलेले आणि त्यांना ऍडमिशन घेताना हा हा 19-20च्या बॅचचं तेच कंटिन्यू राहतं त्यांचं. आणि जे वेळोवेळी जे वाढलेलं असतं ते त्यांना कळविण्यात येतं ERA थ्रू शिक्षण शुल्क समितीतर्फे. हा 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 ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना काही तसा प्रॉब्लेम नाही, त्यांना माहिती आहे मुलांना डायरेक्ट सेकंड इयरच्या. सर हॅलो हा हा बोला सर, सर. ते म्हणजे ते मागच्या वेळेस 54,000 रुपीज आमचे हे घेतली होती EBC फीस. वाल्यांचे होते. तर EBC वाल्यांचे. हा ओबीसी हो वाल्यांचं. हो हो. तर या वर्षी पण तेवढीच राहील का काही कमी नाही नाही, होईल? कमी कशी. शिक्षण शुल्क जे देईल ना गव्हर्नमेंट देते, ते शिक्षण शुल्क समिती दरवर्षी त्याचं हे करते, रिव्ह्यू करते आणि त्याच्यानुसार फीस जे आहे ते ठेवते. त्यांनी कम्युनिकेट केलं की तुम्हाला कळतं ते आपोआप दरवर्षी. कारण ते रिसिप्ट मध्ये दिलेले होते काहीतरी 6,000 रुपये डिपॉझिट वगैरे असे, आणि ट्युशन फी नाही नाही, फक्त डिपॉझिट दरवर्षी 37. येत नाही. डिपॉझिट कसं माहितीये का, फक्त पहिल्या वर्षी डिपॉझिट घेतो, नंतर तुम्हाला ते वापस मिळतं फायनल इयर झाले की. हा पण ते सगळं डिपॉझिट वगैरे मिळून ते 54,000 रुपीज मग होते. त्यातलं आणि डिपॉझिट जी तुमचं ट्युशन मायनस फीस होईल आहे ना. त्याच्यामध्ये. डिपॉझिट मायनस होईल तुमचं. हा तुमची जी फीस आहे ना हा. क्लिअर येते बघा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही फीसचा. लक्षात आलं का? बरं चालेल. आणि ते ERP कधी अपडेट होणार आहे? म्हणजे अजून पण नाही, आमचे आता सेकंड तुमचं इयर कसं जात माहितीये होते, का, थर्ड थर्ड इयर. इयरला जे मुलांचं एनरोलमेंट होईल त्या मुलांचे नाव ERP मध्ये जातील आणि त्यानंतर मग तुमच्या बाकीच्या गोष्टी येतील त्या. मला वाटतं त्याला अजून कमीत कमी आता सरांनाच माहिती असेल की 8-15 दिवस तर लागतील, आहे का नाही सर? नाही 3-4 दिवसामध्ये होऊन आणि जाईल सर. नाही हे होईल बाकी. आणि लेक्चर लेक्चर आता कधीपासून सुरू सोमवार होणार आहे? सोमवार पासून होणार आहे सुरू. मी तुम्हाला सांगितलं ना, सोमवार पासून हा नेक्स्ट वीक पासून सुरू होते. आणि पहिल्या आठवड्यात आपण काय केलंय की प्रत्येक दिवशी एकच लेक्चर ठेवलेलं आहे. दुसऱ्या आठवड्यात 2 लेक्चर आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये 3 लेक्चर ठेवले शेवटचं. ओके चालेल. यायचं ते शक्य नव्हतं. हा? गाडी तर हीच राहणार. काय म्हटले? ते कुणाचा तरी स्पीकर ऑन आहे. हो का? त्रास देऊ राहिलो आम्ही लई. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. हा ऐकतोय, हा बोला. सर, म्हटलं फर्स्ट इयर पासून एज्युकेशन लोनचं आहे सर. आता आपण पिल्लू कन्वर्ट झालं ते मोठे मध्ये. हॅलो सर. हा हा बोला बोला. सर, फर्स्ट इयर पासून एज्युकेशन लोनचं आहे आणि फोर्थ सेमचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याशिवाय लोन मिळत नाहीये सर. बरोबर आहे. हो ना, मग तुम्ही जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल त्याच वेळेस ऍडमिशन घ्या ना. सध्या तुमच्या मुलाला ऑनलाईन क्लासेस अटेंड करा सांगून द्या. जेव्हा सर, रिझल्ट ऍडमिशनची काही लास्ट डेट वगैरे आहे का? नाही नाही नाही, रिझल्ट लागल्यानंतर लास्ट डेट तुम्हाला सांगितली जाईल. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की जेव्हा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागला जाईल त्यावेळेस तुम्ही रितसर ऍडमिशन घेऊ शकता पुढच्या. प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन तुमची हरकत नाही. हा, सध्या प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊ शकता. ओके सर, चालतंय. तोपर्यंत 10-15 हजार रुपये फीस भरून ऍडमिशन केलं चालेल ना? हो चालू शकतं, चालू शकतं. थँक्यू सर. हा सर, तुमचे सर्व प्रश्न संपले असतील तर कन्क्लूड करायचं का? चिद्री सर आहेत मीटिंग मध्ये. हॅलो सर. चिद्री सर. हा बोला जाधव सर. हॅलो. हा सर, चव्हाण सर म्हणून एक पालक आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे की बाबा आपल्या कॉलेज प्रत्येक विद्यार्थ्याला ऑफिशियल ईमेल आयडी आपण प्रोव्हाइड केलेलं नाही असं म्हणतात ते. काय काय? प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ऑफिशियल ईमेल आयडी नाही दिलेला असं म्हणतात ते. चव्हाण सर म्हणून पालक आहेत. तर तुम्हाला मी मागच्या 3 दिवसापूर्वीच तुमच्याकडून जो डेटा घेतलेला आहे, तर ऑफिशियल मेल आयडी म्हणजेच फर्स्ट नेम डॉट सरनेम @MIT.Asia हे सगळ्यांची लिस्ट आपण ERP सॉफ्टवेअरचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे आहेत पाटील सरांकडे सबमिट केलेले आहे.
आणि तुम्हाला 2-3 दिवसामध्ये ऑफिशियल मेल आयडी सगळ्यांना मिळून जाईल. हॅलो हॅलो हा, झालं का प्रश्नाचं निरासन झालं? हॅलो हा, ऑफिशियल मेल आयडी तुम्हाला लवकरात लवकर दिला जाईल, काही प्रॉब्लेम नाही. There is one question related with is the whole semester will be online or there is some possibility of offline? ते आत्ताच सांगता येणार नाही, त्यावेळेची सिच्युएशन काय राहील त्याच्यासाठी. गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. हा, युजीसी आणि गव्हर्नमेंट जे काय डिसिजन घेईल ते पाळणं संस्थेला आणि डिपार्टमेंटला मॅन्डेटरी राहील. आता हॅलो, मग तो जुना विषय काय तुम्हाला तो जोमडे साहेबाकडे. सर कन्क्लूड करा आता, बस झालं. हा बस झालं. जाधव सर, हॅलो मी ते त्याला जाधव क्लिअर सर. केलं म्हणून तुम्हाला तो विषय जाधव सर, असं म्हणू लागला. कन्क्लूड करा, कन्क्लूड करा. येस येस सर, येस सर. वोट ऑफ थँक्स कोण देत आहे? धन्यवाद सर. येस येस सर, धन्यवाद. त्याला मी खटल्याचपणा करू नको, जाऊ नको. कर्मचारी याच्यावर जाते. कन्क्लूड करा. रेकॉर्ड राहतो बरं का, एवढं ठीक आहे, मी कन्क्लूड करतो. येस सर, करा तुम्ही. हा, सर्व पालकांचं मी परत एकदा मनापासून खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून चुकीच्या वेळेस त्याला वेळात वेळ काढून ही मीटिंग अटेंड केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि परत एकदा तुम्ही जेव्हा केव्हा मीटिंग होईल तेव्हा ते अटेंड करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि ही मीटिंग तुम्ही जरी फोन. थँक्यू सर. हा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. हॅलो हॅलो हा बोला. हॅलो हॅलो. हा बोला सर, जाधव सर बोला. हा येस येस. हा, तर इथे मीटिंग संपन्न झाल्याचं जाहीर करतो आणि सर्व पालकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. Sir, tell them to fill the form. Yadav sir. हॅलो. हा फॉर्म. हा, हॅलो सर. फॉर्म. हॅलो कुलकर्णी सर. हा बोला बोला. हा सर, एक 10 मिनिटं लॉग इन ठेवा. आपल्या पालकांना फीडबॅक भरायला आपण वेळ दिला तर बरं राहील. नाही, फॉर्मचा काही संबंध नाही, ते गुगल फॉर्म आहे, त्यांनी तो भरावा ना, काही प्रॉब्लेम नाही. फॉर्म साठी तुम्ही पण हो सांगा. ना. येस येस. तर सर्व पालकांना विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये गुगल फॉर्म शेअर केलेला आहे चक्रवर्ती सरांनी. तर तो आपण त्याबद्दल आपले अटेंडन्स आणि एक अभिप्राय म्हणून आपण तो सबमिट करावा. गुगल फॉर्म आहे, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन दिसतील तर त्याला अभिप्राय देऊन तो जमा करावा, सबमिट करावा. सर्व पालकांना एक विनंती आहे.